शेगाव जिल्हा परिषद गटाचा विकास हेच भाजपचं व्हिजन असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शेगाव गटामध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर शिवाजी खिलारे तसेच पंचायत समिती शेगाव गणाचे उमेदवार उपसरपंच सचिन बोराडे यांनी जय भारत न्यूजशी बोलताना दिली. या दोन्ही उमेदवारांनी शेगाव गटाचा विकासाचा अजेंडा यावेळी मांडला. पाहूया काय म्हणाले ते. नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे, भारतीय जनता पार्टीतर्फे शेगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत आहे. माझ्यासोबत शेगाव पंचायत समिती गणातून आमचे मित्र श्री सचिन दादा बोराडे हे शेगाव पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहेत. तसेच कोसारी पंचायत समिती गणातून आमच्या भगिनी सौना अर्चना नाता पाटील या निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पार्टीने आमचे नेते, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते, बहुजन हृदय सम्राट, जतचे विकासपुत्र, आटपाडीचे भूमिपुत्र माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, तसेच डॉक्टर जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आगळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ही भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवण्यास संधी मिळाली. त्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या माध्यमातून आम्ही मतदारासमोर जाताना आमचं स्वतःचं एक 5 वर्षाचं व्हिजन आम्ही घेऊन जात आहे. आमच्याकडे मूळतः आम्ही काही राजकीय व्यक्तिमत्व नाही. आम्हाला राजकारणातून फक्त 100% समाजकारण साध्य करायचं आहे. राजकारण आम्हाला काही करायचं नाही. निवडणूक झाली की आम्ही राजकारणापासून राजकीय हेतू कोणताही नाही. फक्त समाजकारणासाठी एखादं व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून ही निवडणूक लढवित आहे. माझ्याकडे शिक्षण, शेती व आरोग्य या त्रिसूत्रीवर मी 5 वर्षात जिल्हा परिषद गटाचा विकास कसा करायचा हे व्हिजन घेऊन मी निवडणूक रिंगणात आलो आहे. शेतीसाठी माझ्या दृष्टीनं लोकांना व्यावसायिक पद्धतीनं शेती कशी करता येईल, मूलभूत पारंपरिक पद्धतीने शेतीतून लोकांना अर्थकारण जमत नाही. तोट्याची शेती करण्यापेक्षा आपण फायद्याची शेती कशी करावं हा बेसिक जो प्रश्न आहे, मूलभूत ज्या प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे त्यांच्यापर्यंत प्रबोधनाची गरज आहे. आणि लोकांना ज्ञान जास्तीत जास्त कसं पोचवावं, त्यातून त्यांना पारंपरिक शेतीतून व्यावसायिक शेतीत कसं आणता येईल व त्यांनी उत्पादित केलेल्या मालांना देशांतर्गत आंतरराष्ट्रीय लेवलला बाजारपेठ कशी उपलब्ध करून देता येईल. जर शेतकऱ्यांचं अर्थकारण व राहणीमान उंचावलं, त्याबरोबरच त्यांच्या खाली तळात काम करणारे मजूर असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, त्या सर्वांचंही राहणीमान आपोआपच उंचावेल. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून एकदम तळागाळातील लोकांसाठी काम करण्याचा मानस ठेवून मी या शेती क्षेत्रासाठी एक व्हिजन तयार केलं आणि 5 वर्षात हे प्रत्येक गावात जाऊन प्रबोधन करणे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे व त्यांच्या काही शासकीय योजनांच्या माध्यमातून फळबाग लागवड असेल किंवा इतर काही समस्या असतील तर त्याचं निराकरण करणे व त्यांना बेसिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हे ध्येय ठेवलं आहे. आरोग्याच्या बाबतीत गोरगरीब लोकांना मूलभूत सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपकेंद्र असेल, या माध्यमातून खाजगी दवाखान्यात ज्या फॅसिलिटी उपलब्ध होतात त्याच फॅसिलिटी या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देणे, जेणेकरून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रातच त्यांना मोफत उपचार मिळावे, जेणेकरून त्यांचे पैसे जास्त खर्च होणार नाहीत. खाजगी दवाखान्यात गेले तर त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. त्या गोष्टी न होता त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात खाजगी दवाखान्यासारख्या फॅसिलिटी उपलब्ध करून देणे हे ध्येय ठेवून मी आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत व्हिजन ठेवलेलं आहे. आता राहिला विषय शिक्षणाचा. प्राथमिक मराठी शाळा आहेत, त्यामध्ये इंग्लिश मिडियमचे जे स्कूल आहेत, CBSE स्कूल असतील किंवा स्टेट बोर्डचे जे स्कूल असतील, त्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, तेच आपण मॉडेल स्कूलच्या माध्यमातून सर्व प्राथमिक जिल्हा परिषद गटातील सर्व प्राथमिक शाळा असतील तिथं आपण त्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणे व गोरगरीब मुलांना त्याचा फायदा व्हावा ह्या हेतूनं काम करणार आहे. याबरोबरच आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून आता 1 वर्षभरात भरपूर विकास कामं झाले आहेत, तसाच प्लॅटफॉर्म राहिलेल्या पुढील 4 वर्षातही आमदार साहेबांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात जे काही विकास कामं असतील, पेंडिंग असतील, रस्त्याचा प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, ग्रामपंचायतचे काही बेसिक प्रश्न असतील,
ते आपण प्रत्येक गावागावात जाऊन गावातील ज्या काही समस्या असतील त्या सर्व आपण आमदार साहेब असतील किंवा इतर काही यांच्या मंत्री महोदय इतर असतील त्यांच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा प्रयत्न या 5 वर्षात करणार आहे, जेणेकरून फक्त आपल्याला विकास कामाच्या विजनवरच काम करायचं आहे, कोणत्याही राजकीय यावर काम करायचं नाही. हा विजन घेऊन 5 वर्षासाठी आम्ही या निवडणूक मैदानात उतरलेला आहे. मी मतदारांना, शेगाव जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीतर्फे मी स्वतः डॉक्टर शिवाजी अशोक खिलारे जिल्हा परिषद शेगाव गटासाठी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. माझ्यासोबत शेगाव पंचायत समिती गणातून श्री सचिन हनुमंत बोराडे ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तसेच कोसारी पंचायत समिती गणातून सौ अर्चना नाता पाटील याही कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तरी सर्व शेगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांना आवाहन करू इच्छितो की सर्व मतदारांनी निवडणुकीची तारीख बदललेली आहे, मतदानाची तारीख बदललेली आहे. 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तरी सर्वांनी 7 फेब्रुवारीला जास्तीत जास्त संख्येने मतदानासाठी उपस्थित राहून मतदानाचं पर्सेंटेज वाढवायचं आहे. त्यासोबतच आम्हा तिन्ही उमेदवारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मतदानाने विजय करावं अशी विनम्र आवाहन करतो. नमस्कार. सांगली जिल्हा परिषद सांगली पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही दोघेजण उभा आहे. मी डॉक्टर खिलारे जिल्हा परिषदसाठी उभा आहे आणि मी शेगाव गणासाठी पंचायत समिती गणात उभा आहे. सचिन हनुमंत बोराडे शेगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी गावचा विकास करत असताना शेगाव अंतर्गत जे गावठाणमधले रस्ते, शेतीमधले रस्ते 22 रस्ते मी खुले केलेले आहेत शेगावमधून. आणि शेगावमधले सगळं स्वच्छता, गटर बंदिस्त गटर, मागासवर्गीयसाठी 15% विकास निधी खर्च करणे सगळं मी पूर्ण केलेलं आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून शौचालयासाठी तालुक्यात 1 नंबरचं गाव मी पूर्ण केलेलं आहे. केंद्र सरकारमार्फत जल जीवन मिशन अंतर्गत 3 कोटीची योजना पूर्णत्वाला जात आहे. जे मला आमच्या राज्याचे नेते आमदार, लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जे मला संधी उपलब्ध करून दिली, ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे विकास काम केले, तसंच पंचायत समितीला सुद्धा मी पूर्ण ते व्हिजन पूर्ण करण्यात येईल तेवढीच मी हमी देतो. आणि मला म्हणजे जे विश्वास संपादन केला BJP मार्फत, तो त्या विश्वासाला मी पात्र राहील. सर्व मतदार भगिनीला मी नम्र आवाहन करतो की येणाऱ्या 7 तारखेला मतदान सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळ्यांनी BJPला मतदान करून सहकार्य करावं ही नम्र आवाहन.